भगवते वासुदेवाय अथ सप्तदशोध्याय. क्षत्रबुद्ध रजी इत्यादी राजांच्या वंशांचे वर्णन. श्रीशुक म्हणतात, पुरुराव्याचा आयु नावाचा एक पुत्र होता. त्याला नहुष, क्षत्रबुद्ध, रजी, शक्तिशाली रंभ आणि अनेना असे 5 पुत्र झाले. राजा आता शस्त्रबुद्धाचा वंश आहे. शस्त्रबुद्धाचा पुत्र सुहोत्र होता. सुहोत्राला काश्य, कुश आणि कृत्समद असे 3 पुत्र झाले. गृत्समदाचा शुनक पुत्र झाला. याच शुनकाचे पुत्र ऋग्वेदियांमध्ये श्रेष्ठ मुनिवर शौनक झाले. काश्याचा पुत्र काशी, काशीचा राष्ट्र, राष्ट्राचा दीर्घतमा आणि दीर्घतमाचा धन्वंतरी हेच आयुर्वेदाचे प्रवर्तक आहेत. हे यज्ञातील भागाचे भोगते आणि भगवान वासुदेवांचे अंश आहेत. त्यांचे स्मरण केल्यानेच रोग दूर होतात. धन्वंतरीचा पुत्र झाला केतुमान आणि केतुमानाचा भीमरथ. भीमरथाचा दिवोदास आणि दिवोदासाचा द्युमान. त्याचे एक नाव प्रतरदन असे सुद्धा आहे. याच द्युमान शत्रुजित, वत्स, ऋत्वध्वज आणि कुवल अश्व या नावांनीही प्रसिद्ध आहे. द्युमानानेच अलर्क इत्यादी पुत्र झाले. परीक्षिता, अलर्काखेरीज दुसऱ्या कोणत्याही राजाने 66,000 वर्ष तारुण्यावस्थेत राहून पृथ्वीचे राज्य उपभोगले नाही. अलर्काचा पुत्र झाला संतती, संततीचा सुमित, सुमिताचा सुकेतन, सुकेतनाचा धर्मकेतू आणि धर्मकेतूचा सत्यकेतू. सत्यकेतूपासून दृष्टकेतू, दृष्टकेतूपासून राजा सुकुमार, सुकुमारापासून वितिहोत्र, वितिहोत्रापासून भर्ग आणि भर्गापासून राजा भार्ग भूमीचा जन्म झाला. हे सर्व क्षत्रबुद्धाच्या वंशात काशीपासून उत्पन्न झालेले राजे होते. रंभाच्या पुत्राचे नाव होते रभस. त्याच्यापासून गंभीर आणि गंभीरापासून अक्रियाचा जन्म झाला. अक्रियाच्या पत्नीपासून ब्राह्मण वंश चालू झाला. आता अनेना यांचा वंश आहे. अनेनाचा पुत्र होता शुद्ध, शुद्धाचा सुची, सुचीचा त्रिककुद आणि त्रिककुदाचा धर्मसारथी. धर्मसारथीचा पुत्र होता शांतरय. शांतरय आत्मज्ञानी असल्या कारणाने कृतकृत्य झाला होता. रजीचे अत्यंत तेजस्वी असे 500 पुत्र होते. देवतांनी प्रार्थना केल्यावरून रजीने दैत्यांचा वध करून इंद्राला स्वर्गाचे राज्य दिले. परंतु आपल्या प्रल्हाद इत्यादी शत्रूंपासून भीत असल्यामुळे त्याने ते स्वर्गाचे राज्य पुन्हा रजीला परत दिले आणि त्याचे पाय धरून आपल्या रक्षणाचा भार त्याच्यावरच सोपविला. जेव्हा रजीचा मृत्यू झाला तेव्हा इंद्राने मागणी करून सुद्धा रजीच्या पुत्रांनी स्वर्गाचे राज्य त्याला परत दिले नाही. ते स्वतःच यज्ञातील भाग सुद्धा ग्रहण करू लागले. तेव्हा इंद्राच्या प्रार्थनेवरून गुरु बृहस्पतींनी अभिचार विधीने हवन केले. यामुळे ते धर्ममार्गापासून भ्रष्ट झाले. तेव्हा इंद्राने सहजपणे त्या रजीच्या सर्व पुत्रांना मारून टाकले. त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिला नाही. क्षत्रबुद्धाचा नातू कुश